स्वागत आहे मराठी पॅराडाईज या चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संपत्ती पाहणार आहोत। एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये 2019च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये तिप्पट-पटीने वाढ झाली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दिले। या उमेदवारी अर्जाबरोबरच प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिली। याच माहितीवरून आज आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संपत्ती पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण अजित पवार यांची संपत्ती पाहू। अजित पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये 2019 पेक्षा यावेळेसच्या संपत्तीमध्ये 10 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे। अजित पवार यांच्याकडे 37 कोटी 15 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर 8 कोटी 22 लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे अजित पवार यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद आहे। स्थावर मालमत्ता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न हलवता येणारी मालमत्ता, जसे घर व जमीन, तर जंगम मालमत्ता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणारी मालमत्ता, जसे दागिने व वाहने। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 27 कोटींची स्थावर मालमत्ता दाखवली होती, तर अजित पवार यांच्याकडे 20 ठिकाणी जमीन, 4 निवासी इमारती, 1 व्यापारी संकुल, 2 ट्रॅक्टर आहेत। अजित पवार यांच्याकडे यावेळेस 38 लाखांचे सोने चांदी आहे। 2019 मध्ये 13 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने असल्याचे अजित पवार यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये सांगितले होते। यानंतर आहेत देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 5.2 कोटींची संपत्ती आहे। यामध्ये 56 लाखांची जंगम मालमत्ता आणि 4.6 कोटींची स्थावर मालमत्ता आहे। यात शेतजमीन व निवासी संपत्तीचा समावेश आहे। तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 7.9 कोटींची संपत्ती प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवली आहे। अमृता फडणवीस यांच्याकडे 6.9 कोटींची जंगम मालमत्ता आणि 95 लाखांची स्थावर मालमत्ता आहे। देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांकडे मिळून 13 कोटींची एकूण संपत्ती आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतःच्या मालकीची एकही गाडी नाही। त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे एकही गाडी नसल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे। 2019च्या निवडणुकीत नागपूर दक्षिण मतदारसंघामधून निवडणूक लढवता देवेंद्र फडणवीस यांनी 3.86 कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली होती। यानंतर आहेत एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये 2019च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये तिप्पट-पटीने वाढ झाली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळेस एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्ती 13 कोटी 66 लाख एवढी दाखवली होती, तर 2024च्या निवडणुकीवेळेस एकनाथ शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये 37 कोटी 68 लाख रुपयांची संपत्ती दाखवली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नावावरती असलेल्या 37 कोटींपेक्षा जास्त संपत्तीमध्ये 9 कोटी 21 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 22 कोटी 46 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। एकनाथ शिंदेंवरती 9 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती 5 कोटी 29 लाख रुपयांचे कर्ज आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे 9 कोटी 99 लाख रुपयांचे कर्ज आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे 110 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत 7,26,000 रुपये इतकी आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 580 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत 41,76,000 इतकी आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी।